पहिले हे बघा, पीसीटी आर्मी या एक्स हँडलवरून एक ट्विट करण्यात आलं. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. मोहसिन नकवी यांना टॅग करून की बीसीसीआयला पैसे द्या, त्यांच्याकडे पैसे नाही, स्टेडियमवर फ्लड लाईटसाठी ते एवढे महाग लाईट घेऊ शकत नाही. मोहसिन नकवी हे पाकिस्तान नार्कोटिक कंट्रोल बोर्डचे चेअरमन आहे. मग तिथून खरा विषय चालू झाला. सांगतो त्या पहिले जर न विसरता चॅनल सबस्क्राईब करा, नाहीतर आपली भेट परत होणार नाही. कटकमधील भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर परिणाम झाला, कारण दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला फ्लड लाईट खराब झाल्यामुळे सामना थांबवण्यात आला. त्यामुळे मैदानावर पुरेसा प्रकाश नव्हता, म्हणून सामना थांबवावा लागला. एका चेंडूनंतर सामना सुरू झाला तेव्हा फ्लड लाईट्स पुन्हा निकामी झाली. यानंतर सामना बराच वेळ थांबला. अशा परिस्थितीत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयला लाज वाटली. बीसीसीआयची खिल्ली उडवण्यात पाकिस्तानी चाहतेही आघाडीवर होते आणि त्यांनी असेही म्हटले होते की पीसीबी फ्लड लाईट्स दान करू शकते. खरं तर 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान किवी फलंदाज सचिन रवींद्र क्षेत्ररक्षण करताना झेल घेताना गंभीर जखमी झाला होता. अशा परिस्थितीत भारतीय चाहत्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची म्हणजेच पीसीबीची खिल्ली उडवली होती. कटकमध्ये फ्लड लाईट्स बिघडल्यानंतर आता पाकिस्तानी चाहत्यांनी बीसीसीआयवर मात केली. तथापि सचिनचे प्रकरण अजूनही धक्कादायक होते, कारण त्याच्या कपाळावर चेंडू लागला होता आणि रक्त पाण्यासारखे वाहत होते. येथे कोणीही जखमी झाले नाही, परंतु तांत्रिक बिघाडामुळे फ्लड लाईट्स गेले होते. कटकमधील फ्लड लाईट्स बंद पडण्याबाबत पाकिस्तानमधील एका व्यक्तीने टिप्पणी केली की पीसीबी त्यांचे जुने फ्लड लाईट्स बीसीसीआयला दान करू शकते. दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले, काल बहुतेक लोक पाकिस्तानच्या फ्लड लाईट्सची खिल्ली उडवत होते. कटकमधील बारबाटी स्टेडियममध्ये अशीच समस्या आहे. बीसीसीआयला लाज वाटत नाही का? पाकिस्तान क्रिकेट संघाच्या चाहत्यांनी लिहिले. मोहसिन नकवी यांनी बीसीसीआयला काही पैसे दान करावे. त्यांना नवीन फ्लड लाईट्स परवडत नाही, किंवा तुम्ही गद्दाफी स्टेडियममध्ये वापरलेले काही जुने चीनी लाईट्स दान करू शकता.